तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फायनली 11वीची जी प्रवेश प्रक्रिया आहे तर ती प्रवेश प्रक्रियाचे कॅप्शन फॉर्म म्हणजे जे आपण ऑप्शन फॉर्म म्हणत असतो तर ते ऑप्शन फॉर्म भरणं हे सुरू झालेलं आहे. ज्या विद्यार्थी मित्रांनी भाग 1 हा आपला भरला होता तर त्यांना डायरेक्टली आता आपला ॲप्लिकेशन फॉर्म लॉक करून कॉलेज सिलेक्ट करून ते आपला फॉर्म सबमिट करू शकतात. परंतु ज्या विद्यार्थी मित्रांनी अजून काहीच केलेलं नाही तर त्यांच्यासाठी त्यांना स्टुडंट रजिस्ट्रेशन पहिले करावं लागेल, त्यानंतर त्यांना आपला ॲप्लिकेशन फॉर्म लॉक करावा लागेल, त्यानंतर पुढची प्रोसेस म्हणजे जे कॉलेज आपण सिलेक्शन करणार आहोत तर ती कॉलेज सिलेक्शनची प्रोसेस ही त्यांना करावी लागणार आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला काय सांगणार आहे तर ज्या विद्यार्थी मित्रांनी आपला भाग 1 भरला होता तर त्यांना कशा पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म लॉक करायचा आहे, कशा पद्धतीने कॉलेज स्ट्रीम निवडायचे आहेत आणि त्यानंतर शेवटी तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने सबमिट करायचा आहे जेणेकरून तुमचा नंबर हा व्यवस्थितरित्या कॉलेजमध्ये सिलेक्ट होईल किंवा लागेल मित्रांनो. त्यामुळे हा व्हिडिओ या व्हिडिओचा एक पार्ट व्यवस्थितरित्या बघा जेणेकरून तुम्हाला ॲडमिशन घेताना किंवा प्रवेश घेताना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही. चला तर मी आता ऑफिशियल जी स्कूल एज्युकेशन ऑफ स्पोर्ट डिपार्टमेंटची वेबसाईट आहे ज्यावर आपली 11वी प्रवेश प्रक्रिया आहे ती संपूर्ण राबवली जाते तर त्या वेबसाईटवर आलेलो आहे. या वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, सो तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवर येऊ शकतात. आता या वेबसाईटवर आल्यानंतर अशा पद्धतीने हिचा तुम्हाला इंटरफेस दिसणार आहे. यात तुम्हाला स्टुडंट रजिस्ट्रेशन आणि लॉग इन, ज्या विद्यार्थी मित्रांनी अजून रजिस्ट्रेशन केलं नसेल तर ते स्टुडंट रजिस्ट्रेशनवर क्लिक करून जी डिटेल्स असेल ती डिटेल्स फिलअप करून त्यानंतर तुमचा ID आणि पासवर्ड जनरेट होईल. ID आणि पासवर्ड जनरेट झाल्यानंतर तुम्ही लॉग इन पर्यायाचा वापर करून जो लॉग इन पर्याय वापरा, त्यानंतर तुमची लॉग इन ID आणि पासवर्ड इथं टाका. लॉग इन ID आणि पासवर्ड कॅप्चा फिलअप केल्यानंतर लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुमचं जे अकाउंट आहे तर ते अशा पद्धतीने लॉग इन होईल. आता अकाउंट लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त तुम्ही कॉलेज म्हणजे कॅप्शन फॉर्म कसा भरू शकतात हेच सांगणार आहे. तुम्हाला जरी पूर्ण रजिस्ट्रेशन प्रोसेस हवी तर त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक वाटल्यास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देऊन देईल, तर तो रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ पाहून तुम्ही हा कॅप म्हणजे ऑप्शन फॉर्म भरण्याचा व्हिडिओ पाहू शकतात. इथं बघा ऑलरेडी याचं स्टुडंट रजिस्ट्रेशन, त्यानंतर पर्सनल डिटेल्स, त्यानंतर ॲड्रेस डिटेल्स ही सगळी डिटेल्स मी फिलअप केलेली, सगळी डिटेल्स रिझर्वेशन कॅटेगरी वगैरे सगळी डिटेल्स फिलअप झालेली. आता इथं डायरेक्ट आपल्याला कॉलेज ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. तर काय करायचं आहे, इथं पार्ट 1 कॅप ऑप्शन फॉर्म पार्ट 1 वर यायचं आहे. त्याच्या पहिले तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म लॉक आहे का नाही चेक करून घ्यायचं आहे. नसेल लॉक तर या इथं टर्म्स आणि कंडिशनच्या बॉक्सवर चेक करून इथं लॉक ॲप्लिकेशन फॉर्म असा पर्याय येईल, तर त्या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म लॉक करू शकतात. ॲप्लिकेशन फॉर्म लॉक केल्यानंतर तुम्हाला कॅप 1 या पर्यायावर क्लिक करायचं आहे. कॅप 1 ऑप्शन फॉर्म पार्ट 1 पार्ट 2 या पर्यायावर क्लिक केल्यानंतर चूज स्ट्रीम अँड मीडियम या पर्यायावर क्लिक करायचं आहे. तर इथं आता तुम्हाला ॲडमिशन कशाला घ्यायचं आहे, सायन्सला, कॉमर्सला, आर्ट्सला, तर ती कॅटेगरी सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुमची जी कॉलेज आहे तर ती कोणत्या मीडियमची असणार आहे, मराठी, इंग्लिश जी असेल ती लँग्वेज, तर इथं सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावर मी क्लिक करून घेतलं. त्यानंतर आता तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तिचा तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. पहिले तुमचं मीडियम सिलेक्ट करून घ्या. इथं मी मराठी मीडियम सिलेक्ट करतो. त्यानंतर त्या कॉलेजचं डिस्ट्रिक्ट इथं मी सिलेक्ट करून घेतो. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर त्या कॉलेजचा तहसील म्हणजे तालुका मी सिलेक्ट करून घेतो. इथं जरी तुमचं डिस्ट्रिक्ट असेल आणि तुम्हाला ग्रामीण भागामध्ये घ्यायचं असेल तर 2 प्रकारचा ऑप्शन येईल. एक धुळे असेल आणि धुळे म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा महानगरपालिका असं तुम्हाला दिसेल. इथं बघा धुळे MNP म्हणजे धुळे महानगरपालिका, हे धुळे शहरासाठी आणि धुळे म्हणजे धुळे ग्रामीणसाठी असणार आहे. तर अशा पद्धतीने इथं ऑप्शन असणार आहे. तर मी धुळे ग्रामीणमध्ये ज्या कॉलेज येतात तर त्यांना मला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर त्यासाठी मी इथं धुळे सिलेक्ट करून घेतो. धुळे सिलेक्ट केल्यानंतर स्ट्रीम मी सिलेक्ट करून घेतो. इथं 5 प्रकारचे, इथं अहेड म्हणजे अनुदानित शाळा, त्यानंतर गव्हर्नमेंट आणि लोकल बॉडी म्हणजे स्थानिक कॉलेज असेल, त्यानंतर पार्शली अहेड म्हणजे 20% गव्हर्नमेंट आणि 80% प्रायव्हेट, त्यानंतर सेल्फ फायनान्स म्हणजे ती पूर्णपणे 100% स्वतःची असेल, त्यानंतर अनहेड म्हणजे अनुदानित असणार आहे. तर इथं मी अनुदानित शाळा सिलेक्ट करतो, अहेड सिलेक्ट करून घेतो. एड सिलेक्ट केल्यानंतर इथं कॉलेज टाईपमध्ये मी बॉईज
कोएड आणि गर्ल्स, इथं बॉईज आणि गर्ल्स दोन्ही असेल तर कोएड सिलेक्ट करा. त्यानंतर कॉलेज नाव टाकायचं असेल, कॉलेजचा UID तुमच्याकडे असेल तर तुम्ही UID टाकू शकतात. आणि बायोफिकल सब्जेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तोही सिलेक्ट करू शकतात. या गोष्टी नाही टाकल्या, डायरेक्ट सर्च कॉलेज या पर्यायावर क्लिक केला तरी कॉलेज इथं येतील. तर बघा इथं माझ्या आता कॉलेज आलेले आहेत, कॉलेज लिस्ट आलेली. तर 10 कॉलेज मला सिलेक्ट करायचं आहे. त्यांचा प्रिफरन्स कसा द्यायचा, तर कॉलेजवर सिलेक्ट करायचा आहे. नंबर वाईज कॉलेजवर सिलेक्ट करा, त्या अनुषंगाने तुम्ही कॉलेज नंबरिंग देऊन द्याल मित्रांनो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्हाला दिसत असेल कॉलेजचं नाव, त्यानंतर त्याची स्ट्रीम दिसत असेल. इथं ॲडवर क्लिक करायचं आहे तुम्हाला. ॲड पर्यायावर क्लिक करा, ती जी कॉलेज आहे तर ते तुमच्या लिस्टमध्ये ॲड होऊन जाईल. त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या एक एक कॉलेज सिलेक्ट करून घ्या ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्ही ज्या कॉलेज सिलेक्ट केल्यावर तर त्या तुमच्या इथं आलेल्या आहेत. बघा इथं मी जेवढ्या कॉलेज सिलेक्ट केल्या होत्या, ज्या कॉलेजमध्ये मला ऑप्शन किंवा ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्या इथं आलेल्या आहेत. तर इथं प्रिफरन्स क्रमांक तुमच्या 1 नंबरवर कोणती कॉलेज आहे, त्यानंतर 2 नंबर कोणती, 3 नंबर कोणती, 4 नंबर कोणती, 5 नंबर कोणती, तर अशा 10 कॉलेज तुम्ही टाकू शकतात. आता जरी तुम्हाला हे प्रिफरन्स नंबर चेंज करायचे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर इकडे स्क्रॉल करून इकडे यायचं आहे आणि इथं हे ॲरो खालीवर करून तुम्ही तुमचे प्रिफरन्स नंबर चेंज करू शकतात. तर अशा पद्धतीने तुमचे जे कॉलेज आहे तर ते सिलेक्ट झालेले आहेत. आता सेव्ह आणि नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे किंवा कॉलेज सिलेक्शन आहे तर ते कॉलेज सिलेक्शन झालेलं आहे. आता कॉलेज सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर इथं लॉक ऑप्शन फॉर्म या पर्यायावर परत यायचं आहे. लॉक ऑप्शन फॉर्म या पर्यायावर आल्यानंतर तुम्हाला इथं तुमच्या कॉलेज यात दिसून जातील. ज्या कॉलेज तुम्ही तिकडून सिलेक्ट करून इकडे आणले आहेत तर या कॉलेज इथं दिसून जातील. त्यानंतर इथं टर्म्स आणि कंडिशन या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. टर्म्स आणि कंडिशन या पर्यायावर क्लिक केल्यानंतर लॉक ॲप्लिकेशन फॉर्म या पर्यायावर क्लिक करा. तुमचा जो ऑप्शन फॉर्म आहे कॅप राऊंडसाठी तर तो ऑप्शन फॉर्म यशस्वीरित्या आता फिलअप झालेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला राऊंड 1साठी तुमचा ऑप्शन फॉर्म हा फिलअप करून घ्यायचा आहे. राऊंड 1साठी ऑप्शन फॉर्म हा 21 तारखेपासून सुरू झालेला असून 22 तारखेच्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म हा भरू शकतात राऊंड 1साठी. तर अशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शन फॉर्म किंवा कॅप राऊंडसाठी जो फॉर्म आहे तर तो भरता येणार आहे. ज्या विद्यार्थी मित्रांनी अजून पार्ट 1चं रजिस्ट्रेशन केलं नसेल तर त्यांनी पहिले रजिस्ट्रेशन करा, त्यानंतर ऑप्शन फॉर्म भरून घ्या. तर अशा पद्धतीने आपला हा फॉर्म भरला गेलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि अशाच पद्धतीने पुढच्या 10वीच्या 11वीच्या जो प्रवेश प्रक्रियेचा अपडेट आहे तर त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर जय महाराष्ट्र.